पडलं आहे आणि सकाळचे आता वाजले 8. आता शिका आपण उठलो आहे, म्हणजे उठून त्याला अर्धा तास झाला आणि ते गाईंचं दूध वगैरे काढून होतं. आपण गाईंना चाऱ्याची वैरण करायची म्हणून गिन्नी गवत काढायला लावतो आपण इकडे. तर कोळवून आणि इकडं कांदे वगैरे काय बाहेर दिसतं आपले. तर शेततळ्यावरती जाऊ, शेततळ्याचं पाणी बघू, कारण का 5 दिवसापासून शेततळ्यावर आलाच नव्हतं आपण. पाण्याचा किती अंदाज हे माहीत नाही, शेततळ्यावर पाणी पण बघू शेततळ्याचं. खाली गेलं पाणी शेततळं, अर्ध्याच्यावर खाली गेलं पाणी शेततळ्याचं पूर्ण. पाण्याची बचत करायला, कारण 2 ते 3 महिने पाणी पुरवायचं आपल्याला. इकडं कांद्याला पण पाणी भरायचं आहे, सोबत जनावरांचा घास आणि जी चाऱ्याची वैरणी त्याचं पण आपल्याला संगोपन करायचं आहे. त्यामुळे पाण्याचा वापर एकदम काटेकोरपणे करावा लागेल. सध्या पाण्याची परिस्थिती खूप अवघड झाली, कारण विहिरीचं पाणी फक्त 5 ते 10 मिनटं विहीर चालते, जास्त वेळ पाणी चालत नाही. दुष्काळ चांगलाच जाणवेल यावर्षी असं वाटतंय. तर त्या हिशोबाने पाण्याचं संगोपन करू. त्याला सगळ्या पहिले आपल्या गाईनं चाऱ्याची वैरण करायची, तर वैरण करू. त्यानंतर बघू दिवसभराचे, आता काही कामं जास्त काही नाही, पण काहीतरी काम तर करू आपण आज दिवसभरात. काहीतरी नवीन बघू, काहीतरी करू गोष्टी, ते तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये. तुम्ही जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला आवरू पटापट आपली कामं. सकाळचे 10 वाजलेत, कडक ऊन पडायला लागले. आता उन्हाळा चांगला प्रमाणे जाणवतोय, चांगलाच उन्हाळा जाणवतोय. मोटर चालू केली आपण घरी पाण्याला. 3-4 दिवसापासून लाईट नव्हती आपल्याकडं, आज लाईट फुल आली. तर मोटर चालू केली, साधारणतः 5-1 फूट पाणी आहे 3-4 दिवसामुळं. तर ते काढून घेऊ आणि जाण्यासाठी टाकी भरून घेऊ आणि गिन्नी गवत भरायचं बाकी आहे, ते पण भरून घेऊ आपण. गिन्नी गवताला पाणी भरायचं आपल्या इकडं. आणि सहज वर बघितलं की नारळ बघा, किती नारळ आले, खतरनाक आले. तर पाणी भरून घेऊ तिकडं. मित्रांनो, गिन्नी गवताला पाणी भरायचं काम चाललं इकडं. आणि पाण्याचा एक फायदा असा होतो की उन्हामुळं गारवा खूप तयार होतो इथं. आणि गाईंसाठी तसं AC रूम जशी बनवल्यासारखं होतं इथं, कारण का हवेनं पाणी गार पाण्यामुळं हवा जी येते त्या हवेनं एकदम असं थंडी हवा एकदम गायसाठी इकडेच असते. आणि आंब्याची सावली प्लस गिन्नी गवताची सावली आणि त्यात ओलं केलेलं गिन्नी गवत वाऱ्यामुळे एकदम गार जायला लागते. गायींची खूप मजा असते त्याच्यामुळे. इकडे गिन्नी गवत, या साईडला गिन्नी गवत, संपूर्ण गिन्नी गवतामुळे गायींना एक नंबर हवा लागते इथं. बसलं आहे, मोटर बंद करून देऊ आता. साधारणतः 15 ते 20 मिनटं झाली मोटर, जास्त काय वेळ झाली नाही. हाय समोरची गिन्नी दिसतं, गिन्नी गवत झालं भरायचं. आता पाणी पोचलं जाऊ, मोटर बंद करून देऊ. 11 वाजले ते म्हणून गायना पाणी पाजून घेऊ, कारण चाऱ्याच्या वैरण झाली त्यांना पाणी पाजू. आणि उशीर पण खूप झाला पाणी पाजायला. आणि चाऱ्याची परत बाकी वैरण बाकी तर ती टाकून देऊ त्यांना, म्हणजे मग दिवसभर 4 वाजेपर्यंत निवांत आराम करतील. गायांना पाणी पाजून झालं आहे आणि साधारण 2 बादल्या पाणी उरलं आहे. तर ते पाणी फेकून न देता याचा काहीतरी चांगला वापर करू आपण. कारण पाण्याची किंमत आत्ता कळायला लागली सर्वांना, कारण का पाणी जवळपास असं मग तुम्ही काही संपत आलं आपलं गावाकडे. पण जे पाणी आपल्याला जवळपास मार्च-एप्रिलपर्यंत टिकायचं ते आता फेब्रुवारीमध्ये संपत आलं आपलं. ठीक आहे, चला पाण्याचा वापर आपण नाही का, जशी आपल्याला पण गरज असते पाण्याची, तशी या पशुपक्ष्यांना पाखरांना पण गरज आहेच पाण्याची. आणि त्यांच्यासाठी पाण्याचा स्रोत काय आता कुठं शिल्लक राहिलेला नाही. तर आपण आज काही काम करू, पक्ष्यांसाठी ना पाण्याचे आपण काहीतरी डबे वगैरे म्हणा, काहीतरी त्यांची पाण्याची व्यवस्था, पाणी पिण्याची व्यवस्थेसाठी काहीतरी करू आज आपण दिवसभर. मागच्या वर्षी आपण पक्ष्यांचा पाण्यासाठी आपण असे मडके बनवून ठेवले होते. तर ते धुवून वगैरे आपण आता परत त्यांना भरून ठेवू. आणि रिकामे डबे पडले हे पण आपण कापून त्यांना व्यवस्थितपणे पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्यासाठी त्याचा वापर करू. एकदा पहिले ते मटके भरून ठेवू, जे आपण पहिले मागच्या वर्षी जे तयार केले होते ते त्यात पाणी टाकून ठेवू, म्हणजे कोणी पक्षी वगैरे आलं तर पाणी पिलं त्याच्यामध्ये. इकडं वरती एक हे भरून ठेवले. आता डबे व्यवस्थित कापू आणि याच्यामध्ये पाणी भरून ठेवू. हे बा, हे डबे कापून घेऊ आपण व्यवस्थित.
ते पाणी भरता येईल आणि पक्ष्यांना पण बसता येईल. त्या हिशोबाने कापू. 4-5 डबे सारेच कापून घेऊ व्यवस्थितपणे. आणि इथं लावले आपण आता. तर बाकी काही राहिले चिंची खाली लावू आपण. चिंची खाली जास्त पक्षी राहतात तिकडं. चिंची खाली लावू आपण. चला आपण 2 डबे तयार करून घेतले ऑलरेडी असे, जे वरती अटकून देऊ झाडांना कुठेतरी. आणि 2 जे आहे ते खाली ठेवू, म्हणजे काही वरती पाखरं पण पितील आणि खाली जे कुत्रे मांजर म्हणा बाकीचे जे वन्यजीव असतील काही, त्यांना पण पाण्याची व्यवस्था होईल. हे आपलं चिंचेचं झाड एकदम शांत आणि काय सुंदरचं वातावरण येतं. आणि चिंचेची सावली जर म्हटलं एकदम सुस्ती सावली. एकदा जर माणूस येऊन इथं झोपलं तर त्याला काय लवकर जाग येत नाही अशी सावली ती. तर चिंचेच्या झाडावरती खूप पक्षी आणि पाखरं बसलेले असतात. त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था आपण आज करतोय. तुम्हाला सर्वांना पण विनंती राहील की तुमच्या शेजारी तर कोणी झाड वगैरे असेल तर यावर्षीचा दुष्काळ उन्हाळा जो आहे तो चांगलाच जाणवणार आहे प्राण्यांसाठी. तर त्यांच्या प्राण्यांची पाण्याची तहान भागावी यासाठी तुम्ही पण असा छोटासा प्रयोग करा, जेणेकरून त्या पक्षी जे प्राणी आहे त्यांना पिण्यासाठी काहीतरी थोडी तुमचं मदत होईल. तर तुम्ही नक्कीच करा. मी केलं आहे. तर आपण याला पटापट पाणी भरू आणि वरती झाडांना टांगून देऊ एकदा. मित्रांनो आपण 3 भांडे भरून ठेवले इथं. इकडे झाडाला टांगले तरी 2 इथं झाडाला टांगले. याच्यावरती पक्षी बसू शकतील. आणि यात पाणी भरले पूर्णपणे. चिंची झाडं टांगलंय. एक इकडं कवटीच्या झाडाचं खोड होतं, त्या खोडाला टांगून दिलं एक. ते पण फुल भरून ठेवलंय. इथं पण पक्षी बसू शकतील. आणि एक तिथं खाली जे सरपटणारे प्राणी म्हणा, काही साप वगैरे किंवा बाकीचे जे प्राणी त्यांना पिण्यासाठी इकडं 3रं भांडं आपण खाली ठेवलं. त्यासाठी दगड लावले म्हणजे जेणेकरून कुत्रे मांजर किंवा कोणी आलं तर पाय धक्कावून पाणी सांडू नये, भांडं पडू नये यासाठी आपण खाली ठेवलंय. अशी व्यवस्था आपण केली पक्ष्यांसाठी. अजून पण काही ठिकाणी आपण लावू अजून भांडे वगैरे लावू. आपल्याकडे रिकामे डबे जास्त पडलेलेच आहे. तर ते डबे वगैरे आपण लावू तिथं कुठं ना कुठं, कारण का आहे तर ऑप्शन आपल्याला. आणि इथं झाडावरती पोपट म्हणा, मोर म्हणा, कावळा, चिमणी खूप सारे पक्षी झाडावरती असतात बसलेले. तर त्यांच्यासाठी आपण व्यवस्था करूच नक्की. आता एवढं आहे, एवढं बघू आपण किती पाणी थांबतं त्याचा अंदाज घेऊ आपण. आणि उद्याकडं अजून याच्यामध्ये 3 लावले, अजून 3-4 आपण डबे लावू पक्ष्यांसाठी. त्याला अजून दुपारच्या महिन्यात 1 वाजलाय, अजून काही जेवण वगैरे केलं नाही. घरी तर जेवण वगैरे करू आणि काय आता आरामच करायचा आहे. तर मग बघू अजून काय नवीन मला दाखवण्यासारखं आहे त्या गोष्टी आपण करूया. मग चला जाऊ घराकडे. मित्रांनो दुपारचे वाजलेत 3:45. 4:15 वाजता लाईट जाते आपली. त्याची जी काही आपली पाळी होती वाहण्याची 15 मिनटं राहिले लाईटीला. पटकन मोटर चालू करून घेऊ, पाणी काढून घेऊ ते, म्हणजे लाईट जायच्या आधी पाणी निघून गेलं पाहिजे आपलं. फायनली मोटर चालू झाली. आता आपलं काही जास्त भरणं नाही, थोडं 4-5 वेळ असणार तेवढं भरून घेऊ. लाईट जायचं पण वेळ झाला. लाईट जायच्या आधी जर भरणं झालं तर अतिउत्तम, नाही झालं तर मग काहीतरी ऑप्शन करून परत भरावं लागेल आपल्याला. तळ्यावरनं चालू करून भरून घ्यावं. नंतर मग बघू किती भरणं होतं बघू एकदा. मित्रांनो पाणी पण उपसलं आहे. शेवटची गोळ बाकी भरायची. थोड्या पाण्याने भरून जाईल ती ओळ तेवढी पण. आणि आपलं भरणं पण होत आलं आहे असं पूर्ण. चला एक ओळपूर शेवटची ओळ भरून घेऊ. आटीमध्ये भरून झाली का पाण्याची आटी चाली तळतो, आटीत भरून जाईल. आणि घरी जाऊ आपण. आपल्या गाईने चाऱ्याची कुट्टी करायची. चाऱ्याची कुट्टी वैरण घरी करू आपण.